पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। श्री बाळासाहेब माने विकास सेवा संस्थेची 35वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेडीमेळीत। श्री बाळासाहेब माने विकास सेवा संस्थेची 35वी वार्षिक सर्वसाधारण येथील वृंदावन मंगल कार्यालय येथे 22 जुलै रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता संपन्न झाली। यावेळी जयसिंगपूर बाजार समितीचे सदस्य, संस्थेचे माजी चेअरमन संचालक चंद्रकांत जोग प्रमुख उपस्थित होते। प्रारंभी माजी खासदार कैलासवासी बाळासाहेब माने व संस्थेचे संस्थापक कैलासवासी अप्पासो जोग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। संस्थेचे व्हाईस चेअरमन सचिन मोहिते यांनी अहवाल चालत निधन झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। संस्थेचे माजी चेअरमन संचालक चंद्रकांत जोग यांनी अहवाल चालातील संस्थेचा आढावा सभासदांच्या समोर मांडला। संस्थेला निव्वळ नफा 13,75,000 इतका झाला असून सभासदांना 11% डिव्हिडंड देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले। तसेच संस्थेच्या प्रगतीत सभासदांचा वाटा असल्याचे सांगितले व ही संस्था 100% कर्ज वसुली करणारी संस्था आहे। त्यामुळे ही संस्था सभासद हिताची असून सभासदांची आर्थिक पत वाढवणारी आहे। सभासदांसह संचालक मंडळ, सचिव विलास पाटील, कर्मचारी वर्ग यांनी ही संस्था प्रगतीपथावर राहावी यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले। यानंतर चेअरमन रोपन जोग यांनी वार्षिक अहवाल वाचून दाखवला। संस्थेच्या कर्ज वसुलीस सहकार्य केलेल्या हितचिंतकांचे आभार मानले। यानंतर सचिव विलास पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले। यावेळी सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली। यावेळी प्राध्यापक सुनील चव्हाण व रामचंद्र मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन रामचंद्र मोहिते व चंद्रकांत जोग यांनी केले। शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवलेल्या सभासदांच्या मुलांचा व विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आभार दिलीप येवले यांनी मानले। यावेळी बाबासो सावगावे, तानाजी आलासे, हारुण पटवेगार, अपासो, संकेत खोत, बाळासाहेब ढोमरे, मुकुंद मोहिते, विष्णू तोडकर, अनुराधा मोहिते, पद्मजा जोग सभासद आदी उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।